काहीशा जड पावलांनी आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याचा निरोप घेऊन आमच्या पुढच्या ठिकाणी निघालो. आमचं आता पुढचं ठिकाण होतं ते म्हणजे मेढा मालवणमधील जय गणेश मंदिर. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जेट्टीवरून आम्ही येऊन पोचलो ते म्हणजे मेढा मालवण येथील जय गणेश मंदिराजवळ. जेट्टी ते मंदिरापर्यंतचे अंतर साधारण 1 ते 1.5 किलोमीटर असावे. या मंदिराची स्थापना कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी केली आहे. श्री गणेश भक्तांना त्यांच्या व्यवसायात निरंतर जय मिळवून द्यावा, जागतिक व्यापार उद्योगापासून ते खेळापर्यंत सर्वच आघाड्यांवर भारतीयांना जय मिळावा या संकल्पनेतूनच या मंदिराचे नाव जय गणेश ठेवण्यात आले आहे. सभामंडपाच्या गाभाऱ्यातील घुमटावर आतल्या बाजूने गणपतीच्या 8 मूर्ती कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सभामंडपामध्ये उभे राहिल्यानंतर 8 दिशांनी असलेल्या ह्या 8ही मूर्ती आपल्याभोवती आपले रक्षण करण्यासाठी उभ्या आहेत अशी दृढ भावना मनामध्ये उत्पन्न होते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील गणपती बाप्पांच्या मूर्तीसोबत आपल्याला रिद्धिबुद्धीचे दर्शन होते. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही येऊन पोचलो ते म्हणजे रॉक गार्डनला. रॉक गार्डनच्या बाहेरच आम्ही दुपारचे जेवण करून घेतले आणि मग गार्डनमध्ये प्रवेश केला. या गार्डनचे प्रवेश शुल्क माणशी 5 रुपये आहे, तर गार्डनच्या बाहेर गाडी पार्किंगचे चार्जेस 50 रुपये आहेत. इथे लहान मुलांसाठी खेळण्याचे स्लाइड्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे म्युझिकल कारंजेही देखील आपल्याला पाहायला मिळतात. पण मंडळी, आम्ही इथे दुपारी गेल्यामुळे आम्हाला ते काही पाहता आले नाहीत. मंडळी, थोडा निवांत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही इथे जाणे योग्य होईल. ते पण शक्यतो संध्याकाळच्या वेळी इथे येणे योग्य होईल. नाहीतर दुपारच्या उन्हात फिरून आतमध्ये काहीच पाहायला मिळाले नाही तर तुमचा हिरमोड होऊ शकतो. बाकी गार्डनमध्ये सध्या विशेष असे काही पाहायला मिळत नाही. आम्ही गार्डनमधील असलेल्या सेल्फी पॉईंटजवळ काही फोटो सेशन केलं आणि आमच्या पुढच्या ठिकाणावर निघालो. रॉक गार्डन बघून आता आम्ही निघालो तारकर्ली बीचकडे. रॉक गार्डन ते तारकर्ली बीच हे अंतर साधारण 8 किलोमीटरच्या आसपास असावे. रॉक गार्डनकडून तारकर्लीकडे जाताना मध्ये आपल्याला वायरी बीच सुद्धा लागते. पण आम्ही वायरी बीचला न जाता थेट तारकर्ली बीचकडे निघालो. चला, आता आपण आलो तारकर्ली बीचवर. चला, आपण तारकर्ली बीचवर निघालो. तारकर्ली बीच
तारकर्ली बीचवर तुम्ही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करू शकता. म्हणजे आपण आता तारकर्ली बीचवर येऊन पोचलो आहे. सगळेजण मनसोक्त आनंद घेत आहेत पाण्यात पोहण्याचा. आम्ही काय पोहणार नाहीत, तुम्ही तारकर्ली बीचवर बघायला आलेत. तिकडे मालवणचा किल्ला दिसतो आपल्याला, तिकडून आलो. काळू सफेद आहे एकदम. आता तारकर्ली बीचवर थोडा वेळ घालवून आम्ही आता निघालो देवबागकडे. तारकर्ली ते देवबाग हे अंतर देखील 6 किलोमीटरच्या आसपास असावे. देवबागकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला नारळी पोफळीच्या बागा पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे इथे अनेक होमस्टे देखील उपलब्ध आहेत. दुपारची वेळ असल्यामुळे सर्वत्र रुचकर अशा तळलेल्या माशांचा जेवणाचा एक विशेष सुवास पसरला होता. मंडळी, त्याने पुन्हा आमच्या पोटात कावळे ओढायला लागले होते. पण मंडळी, आज गुरुवार असल्यामुळे आम्ही पुन्हा जेवणाचा मोह आवरला. आता आम्ही देवबाग येथे येऊन पोचलो. इथे पोचल्यावर आम्ही पहिले मोबरेश्वर मंदिराकडे निघालो. बघा, मोबारेश्वर नौका विहार, मोबारेश्वर मंदिर, देवबाग आणि देवबाग संगम चौपाटी. आता देवबागला आपण येऊन पोचलो आहे. मोबरेश्वर श्री देव मोबरेश्वर प्रसन्न देवबाग. ओम शंभो. मंडळी, हे भगवान महादेवाचे एक सुंदर असं मंदिर आहे. इथे दर्शन घेऊन आम्ही निघालो ते देवबाग संगमावर. संगमावरून दिसणारा अद्भुत नजारा आपल्याला भुरळ घालतो. इथे देखील आपण अनेक वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करू शकतो. मंडळी, या सुंदर जागी थोडे छायाचित्रण करून आम्ही निघालो ते म्हणजे आमच्या पुढच्या ठिकाणी. आमचे पुढचे ठिकाण होते ते म्हणजे मोऱ्याचा धोंडा.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण म्हणजेच दिनांक 25 नोव्हेंबर 1664 रोजी मालवण किनाऱ्यावरील मोरयाच्या धोंडा श्री गणेश चंद्रसूर्य शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करून व समुद्राला श्रीफळ अर्पण करून महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहूर्ताचा चिरा बसवला ते हे ठिकाण. मंडळी, जर तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार असाल तर प्रथम या ठिकाणाला आवर्जून भेट द्या. मंडळी, त्या ठिकाणाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो मालवणच्या समुद्राकडे माशांचा लिलाव अनुभवण्यासाठी. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मालवण समुद्र किनाऱ्यावर भरणारं मालवणचं फिश मार्केट. हा व्हिडिओ इथेच संपवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया मालवण फिश मार्केटमधून. तोपर्यंत धन्यवाद.